आणि डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. महागुरु आमच्या संवेदेत मनोहर पाटील आहेत. महागुरु अगदी काही वेळा दिवसापूर्वी आपण पाहिले शिवसेना तालुका प्रमुख स्पर्धा दर्जेदार आयोजन आणि सचिनदादा मुंडे यांच्या संकल्पनेतून साकारलेले बिंदासबाई टोंबरे रुपेशबाई जे या स्पर्धेसाठी सुद्धा आम्हाला पुरस्कर्ते राहिलेत त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. आणि वेल मॅनेजमेंट आणि ते व्यवस्थापन पाहिलं सचिनदादा मुंडे यांची संकल्पना संपूर्ण आई गावदेवी आई जगदंब स्पोर्ट्स खानाव अगदी काही दिवसापूर्वी यशस्वी स्पर्धा पाहिली. आणि आता आपण पाहतोय साई स्टार वीगर आयोजित श्री विलासदादा नारायण फडके माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य आणि ग्रामस्थ मंडळ चषक मॅच ऑन होईल. फ्रेश लॉट सी ग्रुपचा जो खेळवला जाईल संघाने नोंद घ्या. सिरियल वाईज मॅचेस होतील. आज ई ग्रुप मधून एक संघ क्वालिफाय होईल सुपर 12 साठी. तर अंबिवली संघ चेरोबा 11 या नावाने खेळतो आणि टॉस त्याने जिंकला आणि पसंती दिल्या क्षेत्ररक्षणाला. मागचा कमालीचा सामना पाहिला. अगदी अंबिवली संघानं 2 नाद केले. समोर संघ होता जुई. क्रिकेटमध्ये हे क्षण आपण नेहमी पाहत असतो. वळूया मॅचकडे. अंपायर सिग्नल येईल तसा टाइमर ऑन होईल. यस मॅच ऑन. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर आणि सुरुवात दणक्यात केल्या. हा धमाका पहिलाच बॅटवर धूम धडाका संजू अर्थात संजय पाटीलच्या बॅट मधून. साठी आज मॅन आहेत जे राकेश फडके सर आहेत आणि त्यांच्या समवेत राकेश पाटील सर आणि प्रशांत आहेत आमचे त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. आणखीन एक लॉफ केला डीप कव्हर कडे. यस निर्णय येईल. निर्णय अपेक्षित आहे आम्हाला. मिळतील 4 धावा डीप एक्स्ट्रा कव्हरला. काय तुफानी बॅटिंग करतो बघा. राऊंड विकेटनं जसा आला आणि त्यानंतर स्टेप आउट झाले आणि हा चौकार. कसा असावा तर तुमचा सलामीवीर पॉवरफुल असावा. आजच्या स्पर्धेतील 10वा चौकार आला आणि विस्फोटक सुरुवात दमदार सुरुवात आणि सलामीवीरांकडून फार मोठी कामगिरीची अपेक्षा असते. एक्सलंट बॅटिंग संजूला आपण पाहतोय. पुन्हा एकदा आक्रमण. क्षेत्र थोडं खाली असेल मात्र विरुद्ध दिशेने प्रयत्न होतील. कम्युनिकेशन नव्हतं. कव्हर डीप लॉंग ऑफ वरून आला. शॉर्ट कव्हरला चेंडू जरूर अडवला मात्र तिथे कम्युनिकेशन का क्रिकेट खेळामध्ये महत्त्वाचं असतं आणि त्याचा प्रत्यय आला. तितक्या वेगाने संजूने धावा पूर्ण केल्या. 3 मध्ये वैयक्तिक संजू खेळतो 12 वर आणि संघाची धावसंख्या 12. बॅटिंग करताना टीम आपण जरूर पाहतोय आई जगदंब खाना हा संघ खेळतोय. सुंदर वातावरण आहे. आपण पाहतोय साई हे मैदान हे नेहमी एक वेगळं मैदान राहिले जिथे तुम्हाला स्पर्धेचा दर्जा पाहायला मिळतो. 3 चेंडू आणखीन एक प्रहार डीप कव्हर वरून. काय बॅटिंग सूर्या संजू कडून तिथे प्रयत्न कमालीचा आणि उत्तुंग षटकार. असा षटकार आला. वळले आमच्या कॅमेरामन कडे आणि ते चित्र पाहिलं. एक अनोखी स्टाईल षटकार ठोकल्यानंतर. नामांकित पंच आज आम्ही राम पाटील चिंद्रन यांना पाहतोय. सुनील तांडेल सर बेलवली असतील. सँडी पालकर सर केवाळे. आज केवाळे संघ सुद्धा खेळणार आहेत. देखणे फटकेबाजी संजू. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. 4 मध्ये 18 संघ मजबूत स्थितीमध्ये. बॅटिंग टीम 18 वर खानाव. थोडा मिडलवर ठेवला धाव. संजू कोसळले मात्र सुरक्षित आहेत. खेळपट्टीवर आपण जरूर पाहतो. लिलिया कामगिरी होते. सलामीवीरांकडून जे योगदान पाहिजे ते संजू संजय पाटीलने दाखवलं. 5 मध्ये 18 संघ सुस्थितीमध्ये. पॅव्हेलियन मध्ये थोडा आनंद आहे आणि जेव्हा तुमच्या फलंदाजाकडून अशी कामगिरी होते तेव्हा आनंद देणारा क्षण असतो. कमबॅक होणं. टीम चेरोबा 11 अंबिवलीला विकेटची नितांत गरज आहे मात्र पॉवर प्ले मध्ये हा धूम धडाका संजू संजय पाटील यांचा. पुढचा चेंडू लेग स्टिक वरून ओळखलं. लाईन रीड केली. कॉल आला वाईटचा कॉल. संघ पुढे सरकेल.
अगदी आई एकविरा इव्हेंट या स्पर्धेला लीड करते, उत्तम क्वालिटी बघा आपण पाहतोय हा लोगो स्पर्धेचा आणि त्या स्क्रीनवर पाहतोय व्हाईट बॉल. टेक्निकल टीम संदेश अँड ऑल कॅमेरामन खूप सुंदर कार्य. एका बाजूला आमची टायमर कमिटी सुद्धा आहे जी सुद्धा बारीक बारीक गोष्टींवर लक्ष देते. 19 धावा. ओ ऑन दी राईस फुटवर्क वापरलं, एक धाव घेण्याची भूक आहे, एक धाव पूर्ण निघाले संजू तितक्या वेगानं. कमालीचे प्रयत्न प्रतीक. मागच्या मॅच मध्ये प्रतीकनं सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सावरलं खेळताना खानाव संघाला. 2 फलंदाजांचा तालमेल असेल. प्रतीक मागच्या सामन्यामध्ये सुद्धा 14 खेळला, ते योगदान सुद्धा वेगळी छाप पाडली त्याच्या खेळानं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावा टोटल 21-21. नक्कीच विलासदादा फडके या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ. मग कला क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, सामाजिक राजकीय क्षेत्र असो, अगदी प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी करत, मग समाजसेवक असो, राजकीय कारकिर्दी असो, नेहमी चर्चेमध्ये असलेलं, समाज कार्यासाठी नेहमी धावून येणारं, अन्यायासाठी नेहमी मदतीला धावून येणारं हे व्यक्तिमत्व, अन्यायासाठी नेहमी रस्त्यावर उतरणारं व्यक्तिमत्व, ज्यांच्या नावाची स्पर्धा पाहतोय त्या सन्माननीय विलाजी नारायण फडके या स्पर्धेचे आमचे मुख्य प्रणेते. लक्षवेधी मॅच कडे प्रमोद पाटील 20 धावा आहेत. महागुरु आज आमच्या समेत मनोहर पाटील गोलंदाज झालाय. प्रमोद ऐकवीरा इव्हेंट सुंदर स्पर्धा आपण पाहतोय. साई स्टार क्रिकेट संघ विगर आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक आणि माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य चषक. फुटवर्कचा वापर ड्राईव्ह करत असताना डीप लॉंग ऑन कडे थोडी मिसफिल्ड नकार देत असताना प्रतीक संजीव. महेंद्रजी भगत यांना पाहतो या सामन्याचा आनंद घेत असताना अनेक वरिष्ठ मंडळी. मगाशी महागुरूने एक खूप चांगला रेकॉर्ड सांगितला पीपी यांना का 15 मार्च 1877 ला पहिला टेस्ट क्रिकेट खेळवला. या अंपायर सिग्नल. टोटल रन्स 22. पीपीना खूप चांगला रेकॉर्ड्स त्यांनी सांगितला का ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड जो 15 मार्च 1877 ला पहिला टेस्ट मॅच, काय रेकॉर्ड्स आहेत बघा त्यांच्या डायरीमध्ये. प्रमोद पाटील एकूण धावा 22. फुटवर्कचा वापर, ताकद, पॉवर जनरेट केले. लॉंग ऑफ कडे फिल्डर रेडी, त्याच्या आवाक्याच्या बाहेर. प्रयत्न कमालीचे. लॉंग ऑफ कडे क्रिकेटमध्ये प्रयत्न करण्याला खूप महत्व दिलं जातं. धावफलक पुढे सरकेल. तणाव वाढलाय. खेळामध्ये तुमची संघ भावना खूप महत्वाची असते. मैदानावर क्षेत्ररक्षकांना अलर्ट राहावं लागतं. सनीने हा झेल सोडलाय, त्याची किंमत क्रिकेटमध्ये झेलेला खूप महत्व दिलं जातं. एकूण धावा दाफलकाव टोटल 23. बॅटिंग टीम आई गावदेवी आई जगदंब स्पोर्ट्स खानाव हा संघ आज खेळतो, एकजुटीने खेळतो. तितक्या ताकदीचे प्रयत्न होताना बघा आपण पाहते लॉंग ऑफला जे प्रयत्न झाले संपूर्ण शरीराचं बॅलन्स चांगलं होतं आणि कमालीचे प्रयत्न. काही आमचे आयोजक कमिटी सुद्धा तिथे तत्पर होते. ऑफ स्टंपला ठेवला, लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक रेडी आणि यस पकडला. हा प्रयत्न कमालीचा. पहिला धक्का मिळेल. सनीनं झेल टिपलाय आणि 23 वर पहिला गडी बाद. का आमचे अश्विन असतील त्यांचे डीजे ऑपरेटर. सुंदर संगीत प्रेक्षक वर्गांना ऐकायला मिळते. मग अशी महागुरू आणि पीपी यांची चर्चा सुरू होती. 1877 ला क्रिकेट सुरू झालं, मात्र भारतामध्ये 1932 ला क्रिकेटला दर्जा मिळाला. खूप चांगली चर्चा त्यांच्यामध्ये रंगली होती. तर सँडी पालकर तिथे असते तर आणखीन नॉलेज तुम्हाला मिळालं असतं. सेकंड ओव्हर 23 धावा दाफलकावरती, एक गडी बाद. नवीन फलंदाज योगेश लेट खेळला, थोडा कव्हर कडे. फिल्डर रेडी आहेत. सिंगल मिळेल. धावफलक पुढे सरकेल. बॅटिंग टीम खानाव टार्गेट सेट करते. सामना 4 षटकांचा आहे.
टायमर आम्हाला सांगतो का 8 मिनिटं जवळपास व्हायला गेलेत आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला सत्र समाप्त करावे लागेल, कारण आज जरी पहिली डे नाईट असली मात्र उद्यापासून आम्ही वेळेला महत्त्व देणार आहोत. प्रमोद पाटील ओ स्टेप आउट झाले, थोडा फटका फसला, सुरक्षित आहे की नाही विरुद्ध दिशेने, कमालीचे प्रयत्न, अगदी तिघे जण एकत्र आले. संजू निघाले. संजू म्हटला तर एक संघाचा प्रमुख फलंदाज आहे. जेव्हा जेव्हा संघासाठी चांगली सुरुवात हवी असते आणि तेव्हा त्याच्याकडून अपेक्षा असते आणि ती अपेक्षा त्यांनी दाखवली, चांगल्या कामगिरीचं प्रदर्शन केलं. फलंदाजासाठी चांगली सुरुवात आहे मात्र चांगलं टार्गेट सेट होईल. चेरोबा 11 आंबिवली विरुद्ध संजू खेळतो 18 मध्ये 23, मात्र वलप विरुद्ध खेळताना जियान 11 वलप खेळताना संजू त्याचा रिसेंटली बॅटिंग परफॉर्मन्स पाहिला तर वलप विरुद्ध तो 0वर बाद झाला. मात्र प्रयत्न करणं मी मगाशी म्हटलं का महत्त्वाचं होतं, एकदा संधी गेली तर दुसऱ्या वेळी चांगले प्रयत्न करणं आणि ते कमालीचे प्रयत्न. वन मॅन शो. ओ स्टेप आउट झाले, गॅप मध्ये नो चान्स. काय कमालीची बॅटिंग या आणि बिग स्ट्रोक षटकार. आपण पाहतोय आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून सुंदर दृश्य स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळते. हे सुंदर दृश्य. चला पाणी घेऊन जायच्या मैदानामध्ये, पाण्याची पूर्तता करायची आहे. सी गटातील लढत असणारे बघा त्रिशा दक्ष 11 वागेश्वर हरिग्राम विपक्ष चैतन्येश्वर खुटारी नाणेपैकी साडी संपर्क साधावं. तर 12 मॅन आपण पाणी घेऊन जा. बॅटिंग टीम आपण बादशाह विकी फडके हे सुद्धा स्पर्धेचा आनंद घेतात आणि त्यांचे बंधुराज अर्थातच जितूबाई फडके यांचे इथे आगमन झाले, त्यांचं वेलकम सुस्वागतम. 2 षटकानंतर 32. टायमर आता स्टॉप असेल कारण ड्रिंक्स ब्रेक आहे. 32 झालेत. आपण स्पर्धा पाहतोय माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य आणि ग्रामस्थ मंडळ चषक डे नाईट. आज 15 मार्च 19 मार्चला या स्पर्धेचा अंतिम डे नाईट असेल. स्क्रीनवर आम्ही पाहतोय विलासदादा फडके यांना. निश्चित स्वरूपात आपण इथे व्यासपीठावर पाहतो सन्माननीय श्री महेंद्रदादा भगत माजी ग्रामपंचायत सदस्य विगार, त्यांच्या समवेत ज्ञानेश्वर पाटील, मनोहर फडके, संजय फडके, सर्व आमचे सहकारी इथे क्रिकेटचा आनंद घेत असताना यानंतर लढत असणारे बघा सी गटातील पहिली लढत असेल. ई गटातील मात्र ही आजच्या दिवसाची अंतिम लढत असेल कारण विजेता क्रिकेट संघ मात्र महत्वपूर्ण फेरीकडे दाखल होणार आहे. सी गटातील पहिली लढत असेल तिशा दक्ष 11 वागेश्वर हरिग्राम विपक्ष चैतन्येश्वर खुटारी क्रिकेट संघ नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधावं. लक्ष विद्या मॅच कडे 2 षटकं संपली, 32 धावा आहेत. 32. संजू अर्थात संजय पाटील खूप चांगल्या पद्धतीने खेळतोय. 9 मध्ये वैयक्तिक 29 वर त्याचं योगदान. गुड बॅटिंग. क्रिकेटचा जोश मैदानावर पाहतो, उत्साह मैदानावर पाहतो. साई स्टार क्रिकेट संघ विगरच्या या स्पर्धेचा आनंद घेत असताना सर्व आमचा प्रेक्षक वर्ग. निलेश इम्पॉर्टंट प्लेयर. लेफ्ट आर्म राउंड विकेटनं डीप फाईन लेग कडे क्षेत्ररक्षक तैनात आहे मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा आलाय चौकार. काताडे लेफ्ट आर्म राउंड विकेटनं गोलंदाजी करतो. जसा टप्पा पडला तो शरीरावर आला आणि काय फटका खेळला योगेश पाटीलला. 2 मध्ये 5. क्लोज कॉल येईल, थोडासा अडथळा. पंच जेव्हा पंचांची कामगिरी करतात त्यांना पाहावं लागतं. रिलीज ऑफ द डिलिव्हरी, रनवे
लाईन ऑफ द डिलिव्हरी या सर्व गोष्टींचा त्यांना अभ्यास करावा लागतो आणि ते बारकाईने निरीक्षण संपूर्ण आमचा अंपायर पॅनल. निलेश रेडी. ओ बॅटच्या मधोमध आला, रडार मध्ये स्लॉट मध्ये आलाय, परफेक्टली कनेक्शन. आणि ते बघा सँडी पालकर यांची अनोखी अदा. जसा चेंडू आला ना बघा तयारीमध्ये होता, स्टँडिंग मोशन दाखवली आणि जसा चेंडू डिलिव्हर केला त्यानंतर स्ट्रोक कन्वर्ट केला, षटकार. खूप प्रचंड मेहनत. नेक्स्ट बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर पंच जरूर वळतील, वाईडचा कॉल येईल. असं म्हटलं जातं का जीवन में सबसे बड़ी खुशी वो काम करने में होती है जिसे लोग कहते आप नहीं कर सकते हो. आणि क्रिकेटमध्ये या गोष्टींना खूप महत्त्व दिलं जातं. जे लोक बोलणार तुम्हाला जमणार नाही ते करून दाखवा आणि संजूनं तेच केलं. आता 9 मध्ये 29. ऑफ स्टंप वरून चेंडू पुन्हा लाईन भरकटला. दबाव दबाव क्रिकेटमध्ये खूप घातक असतो, तुम्हाला कॉन्फिडन्सनं खेळावं लागतं. आणि आता अर्थातच निलेशवर दबाव असेल कारण त्याची गोलंदाजी जी हवी आहे. पहिल्या चेंडूवर चौकार, षटकाराला 2 व्हाईट बॉल, म्हणजे आतापर्यंत 2 चेंडूमध्ये त्यांनी धावा खर्च केल्यात 12. टोटल धाव फलक एकूण धावा 44. नेक्स्ट बॉल आक्रमण केलं, मिस टायमिंग आहे, सुरक्षित असणार की नाही, संपर्क झाला. ओ निराशे. चांगले प्रयत्न आणि यस गुड कॅच. टाळ्या उद्या एकदा क्षेत्ररक्षकासाठी. गुड कॅच. स्क्रीनवर आपण पाहतो बघा लॉफ केलाय, चेंडू हवेमध्ये होता. खूप कमालीचे प्रयत्न तिथे झाले, अगदी गुड फिल्डिंग. क्षेत्ररक्षक होते सनीनं बघा थोडा अंगावर चेंडू पडला, कमालीचे प्रयत्न. विकेट. यानंतरची लढत असेल बघा चैतन्येश्वर खुटारी क्रिकेट संघ, संघनायक विशाल म्हात्रे खुटारी आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ त्रिशा दक्ष 11 वागेश्वर हरिग्राम, सोपान म्हात्रे असतील, रोहित घरत असेल बघा. तुमच्या संघनायकांनी लगेचच नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. तर फक्त ऑफिशियली 2 कॉल होतील. फिल्डिंग टीम आंबिवली 14 मिनिटं होऊन गेलेत, लक्ष असू द्या. टाइमर सेट केलं जे फक्त चौकार षटकारांसाठी थांबतो. काही वेळ जरी डिफिकल्टी झाल्या तर टाइमर थांबेल, नाहीतर अन्यथा हा टाइमर सुरू राहील. आणि सूर्य निलेश गाथाडेला पाहतो, विकेट मिळाली. उमेश आलाय बॅटच्या मधोमध, अगदी लॉफ करतोय, पॉवरफुल स्ट्रोक आणि या षटकार ऑन साइडला. जसा मैदानावर सरकला त्यानंतर हा हल्ला चढवला बघा, अगदी बॅटच्या मधोमध लॉफ्टेड स्ट्रोक. आता आई जगदंब आपण खानाव संघाला पाहतो. 50 रन्स कंप्लीट, 50 धावा पूर्ण झालेत. गुड बॅटिंग. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, साथ मिळत नाही. डीप लॉंग स्टॉप कडे चेंडू गेलाय. संजूनं नकार दिला. संजू आज अग्रेसिव्ह मूड मध्ये सिस्टमॅटिक खेळतो. अगदी स्मार्ट फलंदाज जो तंत्रमंत्र वापरतात तो त्याचं गुणकौशल्य सादर करतो. गुड बॅटिंग संजू पाटील. आतापर्यंत वैयक्तिक त्याचं योगदान 9 मध्ये 29 स्ट्रायकर एंडला आले. त्याच्याकडून संघाला अपेक्षा यस लक्ष 51 धावा आहेत. 51. तर बघा 15 मिनिटं कंप्लीट झालेत. काही आम्ही +1-2 मिनिटं चालतील कारण तेवढं चालतं, कारण मॅनेजमेंट सुद्धा लक्ष देते. दोन्ही आमच्या तर बघा कॅप्टन आपण लिस्ट घेऊन जा. एक आमची लिस्ट आहे त्यावर तुमची सर्व खेळाडू जे जे खेळणार आहेत 13 खेळाडूंची डिटेल्स आमच्यापर्यंत पोहोचवा.
3 षटकं संपली. आम्ही टायमर अगदी अगदी टाइमला करतो. बिगर गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय नारायण फडके यांचं इथे आगमन झालेलं आहे. विलासदादा फडके यांचे पिताश्री यावं आपण व्यासपीठावर आपलं 5 स्टार क्रिकेट संघ विगर यांच्या वतीने स्वागत आहे. 3 षटकं संपली. धावा धावफलकावरती 51. बॅटिंग टीम खानाव. शेवटचं षटक आर्यन पाटील. पहिला चेंडू अगदी प्रॉपर कनेक्शन झालं नाही, सिंगल मिळेल. संजूला स्ट्राईक देण्यासाठी उमेश प्रयत्न करेल. आतापर्यंत उमेशचे वैयक्तिक योगदान पाहिलं. 3 चेंडूचा सामना त्याने सुद्धा केला. वैयक्तिक तो खेळतोय 8 वर. संघाला प्रेरणा देतो, प्रभावी फलंदाजी दाखवतो. अगदी वेग गतीवर नियंत्रण करत असताना आर्यनकडून कमबॅक होणं सुद्धा महत्वाचं आहे. टीम चेरोबा 11 आंबिवली संघासाठी. धावसंख्या 52. 52. आर्यन पाटील समोर खेळलेला संजू ऑफ स्टंपला ठेवला, बीट केला. कारण संजू ऑन साइडला खूप चांगला खेळतो हे कदाचित आर्यनने ओळखला आणि तो आता दिशा टप्पा यामध्ये काहीतरी बदल करतोय. लिस्ट आम्ही प्रत्येक संघनायकांना प्रोव्हाइड करू. त्यावर तुमचे फायनल जे 13 खेळाडू खेळणार आहेत त्यांची नावं देणं सुद्धा महत्वाचं आहे आणि शेवटपर्यंत तेच खेळतील. जेन्युइन रिझन असेल. गुड बॉलिंग मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर गेल्या. पंचांनी इशारा, वाईटचा कॉल येईल. संघ पुढे सरकेल आणि एकूण धावा फलकावरती टोटल 53. 53 रन्स. आर्यन पाटीलला आपण जरूर पाहतोय. ड्राईव्ह करतोय कार्पेटच्या माध्यमातून डीप कडे. लॉंग ऑफला सिंगल मिळेल. संजूने स्ट्राईक दिली उमेशला आणि खानाव संघ पोहोचलाय. एकूण धावा फलकावरती 54. महागुरु आणि मनोहर पाटील यांच्यामध्ये चर्चा सुरू आणि मगाशी पीपी चर्चा करत होते महागुरूंबद्दल. चॅम्पियन ट्रॉफीची चर्चा होती. खूप चांगली माहिती. फटका फसला. इथे संधी होणार का? या झेल सोडलाय. उमेश निघाला, नकार दिला संजूनं. धोका होईल मात्र नाही. खेळाडू कक्ष बघा, सुंदर खेळाडू कक्ष. टाइमर, आमचे कॅमेरामन, मैदानाचं सौंदर्य बघा. ब्लॅक स्क्रीन ना आम्ही संपूर्ण रेलिंग कव्हर केले. सुंदर दृश्य पाहतो. व्हेरी गुड. 55 धावा आहेत. संजूनं लेग ग्लान्स केलं. डीप कडे वेगाने जाईल. नो चान्स. आलाय ब्रिलियंट स्ट्रोक. चौकार. तोडफोड फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. इथे लहू फडके यांचं आगमन झालेलं आहे. यावर व्यासपीठावर मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. तर 13 चेंडू मध्ये वैयक्तिक खेळतो 34. का बॅटिंग करतो. शेवटचा चेंडू. गुड बॉलिंग. कमबॅक चांगले. ओव्हर इनिंग कंप्लीट परफेक्टली. आमची टाइम मॅनेजमेंट काम करते. 18.5 मिनिटांमध्ये हे सत्र संपलं आणि आता आपण त्याला रिसेट करणार आहोत. तर टार्गेट सेट केलं. एकूण धावा फलकावरती टोटल आपण पाहतोय 59 आणि 60चं टार्गेट आहे. 60 रन्स टू विन. 60 धावांचं टार्गेट टीम आंबिवली संघाला. तर इथे नाणेफेक थँक्स सागर मांडवकर नाणेफेक केली जात आहे. त्रिशा दक्ष 11 वागेश्वर हरिग्राम विपक्ष चैतन्येश्वर खुटारी या दोन्ही संघाचे संघनायक. नाणेफेक मान्यवरांच्या शुभास्ती ते संपन्न होईल. पंढरीनाथ कडव मोह यांच्या शुभास्ते नाणेफेक संपन्न होणार आहे. पंढरीनाथ दादा या. आणि वागेश्वर हरिग्राम रोहित नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. विशाल मात्रे वेलकम आहे आपल्याकडे. आदरणीय पंढरीनाथ दादा कडव मो हेड अँड टेल नाण्याचे दर्शनीय बाजू बघूया. नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. पंढरीनाथ दादा कडव यांच्या शुभास्ते नाणेफेक संपन्न झालेले आहे. नाणेफेकीचा कौल चैतन्येश्वर खुटारी क्रिकेट संघ. विशाल नाणेफेक जिंकलेले आहे. निर्णय कोणता स्वीकारणार आहात? सांगतो, डिसिजन सांगतो तुम्हाला.
साई स्टार क्रिकेट संघ विगर आयोजित रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विलासदादा फडके यांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. स्पर्धेचे तुम्ही घटक बनलेला आहात. एकंदरीत या स्पर्धेबद्दल तुम्ही काय प्रतिक्रिया इथे व्यक्त करू शकाल? आम्ही दरवर्षी खेळतो इथे आणि आयोजन खूप चांगलं आहे आणि चांगलाच होतो. थँक्यू सो मच. रोहित नाणेफेक गमावलेले आहे. संघाच्या दृष्टिकोनातून नाणेफेक किती मोस्ट इम्पॉर्टंट होती? आमच्यासाठी नाणेफेक इम्पॉर्टंट होती कारण का आम्ही डिस्कशन करून नाणेफेक जिंकली असती कोणता निर्णय स्वीकारला असता? आम्ही फिल्डिंग घेतली असती. आता मात्र जर तुम्हाला फलंदाजी करण्याची संधी प्राप्त झाली, सामना 5 षटकांचा असेल, 5 षटकांमध्ये किती धावा बनवण्याचा तुमचा मानस असेल? आम्ही जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करू. 2025 प्रकाश ज्योतातील क्रीडा स्पर्धेत तुमच्या संघाची कामगिरी एक अतिशय सक्षमतेने आपल्याला बघायला मिळतो. एकंदरीत 2025 मध्ये जी प्रकाश ज्योतातील स्पर्धेमध्ये तुमची झालेली कामगिरी, या कामगिरीवर ॲज अ कॅप्टन म्हणून तू किती समाधानी आहेस? समाधानी तर आहेच कारण का पोरा भरपूर मेहनत करतात आणि आम्ही जिंकतो आणि आमचा गावकऱ्यांचा सपोर्ट देखील आम्हाला आहे. आम्ही जिथे मॅच असेल तिथे येतात. रात्रीच्या 8 वाजपासनं तर 2, 3, 4 वाजले सकाळी तरी आमचे गावचे सपोर्ट तेवढा. थँक्यू सो मच. होते रोहितने सांगितलं की वागेश्वर हरिग्राम क्रिकेट संघ आज एशियाच्या शिखराकडे प्रकाश ज्योतातील स्पर्धेचा आपण विचार केला, चांगल्या लयमध्ये आहे. श्रेय दिलं मात्र गावातील संपूर्ण वागेश्वर हरिग्राम गावातील क्रीडा रसिकांना आणि ग्रामस्थांना की त्यांच्यामुळे ते शक्य झालं. लवदादा फडके बघा आणि सुनील काशीनाथ फडके यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. आमचे रविदादा फडके यांच्या शुभ हस्ते लहूदादांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. तर सन्माननीय लहूदादाचा सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर ज्यांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे, विलासदादा फडके यांचे पिता श्री सन्माननीय नारायण फडके यांचा यथोचित सन्मान आमचे परम मित्र रवी फडके यांच्या शुभ हस्ते इथे केला जात आहे. त्यानंतरचा सन्मान असेल सुनील फडके. सुनील दादा या आपला सन्मान केला जाईल. सुनील फडके बिगर गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, त्यांचा यथोचित सन्मान. रवी आपण त्यांचा सन्मान करावा. रवी फडके यांच्या शुभ हस्ते सुनील फडके यांचा वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन स्वागत केलं जात आहे. बघा आमचे पीपी अर्थात प्रशांत फडके क्रिकेटचा आनंद घेतात. क्रिकेटला एक धर्म मानणारे व्यक्तिमत्व. हो टू कमेंट्री बॉक्स आता मनोहर पाटील वाजे यांच्याकडे आपण बोलूया. बहुत बहुत शुक्रिया महागुरु. 24 गेंदों में जीतने के लिए 60 की जरूरत है. सुपर 12 में पहुंचने वाली पहली टीम कौन सी बनेगी? ई ग्रुप का ये मुकाबला मैदान के अंदर हम जरूर देख सकते हैं. 2 खिलाड़ी मैदान के अंदर निकल चुके. नीलेश गाताड़े, प्रमोद उनका साथ निभा रहे. तो गेंदबाजी में आएंगे मंगेश कर्णुक. अंपायर का इशारा, लेट्स प्ले. बड़े स्ट्रोक की तलाश, खिलाड़ी मौजूद, कोशिश भरपूर हुई थी लेकिन गेंद जाएगी सीमा पार. पहली गेंद, पहला छक्का. नीलेश गाताड़े इसी के लिए तो जाने जाते हैं. गेंदबाज तैयार. एक बार फिर से राउंड द विकेट. लोअर फुल टॉस, इसका पूरा फायदा उठाएंगे. बैक टू बैक लगातार नीलेश गाताड़े के माध्यम से ये बड़ा छक्का. की शुरुआत है. जीतने के लिए 60 रन का टारगेट था लेकिन पहली 2 गेंदें लगातार 2 छक्के. इसी मैदान के ऊपर रोजाना यकीनन प्रैक्टिस के लिए आते हैं.
नीलेश गाथाड़े इस मुकाबले को, इस मैदान को बिल्कुल पहचानते। 48 रनों की अभी भी जरूरत है। 4 ओवर की ये लड़ाई, सुपर 12 में पहुंचने के लिए जंग। जीतू फड़के भोनशेद इनकी ओर से लगातार 2 विकेटों के लिए 1000 का कैश प्राइज। इस बार खींची हुई गेंद की थी, 2 छक्कों ने थोड़ा सा मोमेंटम तोड़ा है। शुरुआत जिस तरीके से संजू ने की थी उसी तरीके से शुरुआत मैदान के अंदर करते हुए नीलेश गाथाड़े, बड़ा खिलाड़ी है। अंबिवली क्रिकेट टीम की पूरी बल्लेबाजी इस खिलाड़ी के इर्द गिर्द ही घूमती है और मैदान के अंदर हम देख सकते हैं लगातार 2 छक्कों के बाद ये वाइड आया राउंड द विकेट से। ये गेंदबाज है तैयार, आड़ा बल्ला घुमाया, पीछे खिलाड़ी जरूर मौजूद है। 1 रन तो आसानी के साथ मिल जाएगा। अंबिवली क्रिकेट टीम मैदान के अंदर जरूर खेल रही है और हमारे एक जबरदस्त कमेंटेटर विष्णु भाई गडकरी इस टूर्नामेंट को एंजॉय करते हुए, उनका भी तहे दिल से स्वागत है। एक सिंगल आएगा मैदान में, रन बनेंगे टोटल 14 रन। 3 गेंदें अब तक गुजर चुकी है। गेंदबाजी के लिए मंगेश कर्णुक एक बार फिर से है तैयार। इस ओवर की चौथी गेंद लेकर चलेंगे। पावर प्ले का ये ओवर है। हल्के हाथों से केवल दिशा दी इस गेंद को। लाजवाब ये स्ट्रोक है। इस स्ट्रोक पर लिखा था क्लास, वो भी कैपिटल लेटर्स में। गेंद सीमा पार, प्रमोद के बल्ले से निकलता हुआ ये पहला चौका। पहली 4 गेंदे, रन बने हैं टोटल 18 रन। जबरदस्त शुरुआत मंगेश कर्णुक के ऊपर, पूरी तरीके से हमले पहली गेंद से जारी कर दे रहे हैं। राउंड द विकेट, एक और अच्छा स्ट्रोक है। घुटना टेका, तमाशा देख रही है पूरे दर्शक। गेंद सीमा पार, इस ओवर का ये तीसरा बड़ा हिट। एक और छक्का। में हर एक मैन ऑफ द मैच के लिए एनर्जी ड्रिंक पुरस्कृत करी गई है। वो 1010 दादा सरकार ओम साई केबल नेट के सम्मानीय समीर खुटले हमारे बीच में मौजूद है, तो उनका भी तहे दिल से स्वागत है। निश्चित तौर पर उनके ओर से भी हौसला अफजाई खिलाड़ियों की एनर्जी बढ़ाने का काम उनके माध्यम से किया जा रहा है। गेंदबाज है तैयार। इस बार अच्छी गेंद थी, वाइड यॉर्कर का प्रयास किया। पहले ओवर की भी समाप्ति। पहले ओवर में रन आए टोटल 24, 24 रन। अब 18 गेंदे और जीतने के लिए जरूरत है 36 की जरूरत। जात आहे गावदेवी क्रिकेट संघ, अकोली क्रिकेट संघातील एक आदर्श संघनायक, आदर्श क्रिकेटर स्वप्नील शेळके याचा वाढदिवस साही स्टार क्रिकेट संघ बिगर आणि ग्रामस्थ मंडळ बिगर यांच्या वतीने साजरा केला जात आहे। शिक्रिय उत्कर्षाची स्वप्नील सर तू करीत राहावी, कधी वलू न पाहता आठवण आमची स्मरावी। जीवनामध्ये वाटचाल करत असताना तुझ्या इच्छा आकांक्षांचा बेलू गगनाला भिडून दे आणि स्वप्नील शेळके आपणास उदंड आयुष्य लाभून दे। याच वाढदिवसानिमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा आणि फलंदाजाने हैप्पी बर्थडे टू यू। क्या बात है महागुरु।
29 रन बने अब तक। जीतने के लिए अभी भी 17 गेंद और 30 की जरूरत। गेंदबाजी में गेंदबाज तैयार, योगेश पाटिल, नीलेश गाताड़े, दोनों तरफ से पिटाई जारी है। एक तरफ कुआ तो दूसरी तरफ खाए, एक से बचिए। दूसरा कर रहा है पिटाई और यहां पर हमने देखा चालाक नीलेश गाताड़े का विकेट, रन आउट। पहला खिलाड़ी मैदान के बाहर। जाएंगे दोस्तों मैदान में। गेंदबाज तैयार, योगेश। यह गेंद तीर की तरह सीधी निकलेगी। डॉट गेंद की समाप्ति है। ईंट का जवाब पत्थर से देते हुए बीच मैदान के अंदर हम देख सकते हैं खान ऑफ क्रिकेट टीम। अब आने वाली गेंदें बचेगी 16 गेंदें जीतने के लिए 29 रनों की अभी भी जरूरत है। बाजी जीतेगा कौन, किसकी जीत किसकी हार। नीलेश का विकेट नई संजीवनी देकर जाएगा। निखिल के लिए गेंद, एक और मौका बनेगा। रिस्की रन था, मना करेंगे। दबाव साफ नजर आता है क्योंकि जिस तरीके से शुरुआत हुई थी इस ओवर के पहले 7 गेंदों के ऊपर 30 रन आए थे। अब पिछली 2 गेंदों के ऊपर लगातार 2 गेंदें डॉट है। नीलेश के आउट हो जाने के बाद दबाव मंडराता है। 15 गेंदें जीतने के लिए 29 रनों की अभी भी जरूरत है। चेरुबा 11 अंबिवले या फिर उनके खिलाफ खेलने वाली आई गांव देवी, आई जगदम्बा, न्यू यंग स्टार खानाऊ टीम जीतने के लिए 15 गेंदें 29 की है दूरी। कौन जीतेगा ये बाजी। गेंदबाज एक बार फिर से योगेश पाटिल निखिल के सामने। लोअर फुल टॉस थी, पीछे खिलाड़ी जरूर तैनात है। शॉर्ट पॉइंट में 1 ही रन का यहां से इजाफा होता है। सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। 1 रन की मदद से पारी आगे बढ़ जाएगी। समीकरण आंकड़े में कह रहे हैं 14 गेंदे और जीतने के लिए 28 की आवश्यकता। जैसे कहते हैं ना, जीत की खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबालो ऐसा खून चाहिए। या आसमां भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज होनी चाहिए। ये जीत की भूख यहाँ पर नजर आना जरूरी हो जाएगा। अंतिम गेंदे 14 और जीतने के लिए 28 रनों की जरूरत। स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज मौजूद है प्रमोद पाटिल। 3 में अब तक 10 की पारी प्रमोद की आई है। योगेश का कमबैक है। अंतिम 2 गेंदों का खेल है बाकी। अच्छा स्ट्रोक, पीछे खिलाड़ी जरूर मौजूद, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। 1 ही रन है इस गेंद के ऊपर। अब आने वाली गेंदें 13 और जीतने के लिए 27 की जरूरत। तेरह गेंदें जीतने के लिए 27 की आवश्यकता। गेंदबाज एक बार फिर से है तैयार। फुल टॉस, सीधे बल्ले से डाउन द ग्राउंड। खिलाड़ी मौजूद थे, कैच लपक नहीं पाएंगे। तो बिल्कुल यहां से हम चेक जरूर करेंगे। सीमा रेखा के नजदीक आई एक्वर इवेंट की पूरी टीम रेडी है। संदेश भाई शेल के
4 रन्स। त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. हरिग्राम ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच श्री अरुण पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपले मनपूर्वक स्वागत आहे. तर धावा बनल्या 34-34. आता 26 धाव्यांची गरज आहे. फक्त सिंगल आली मागच्या चेंडूवरती. 12 मध्ये 26. 12 गेंदे 26. खोदकर निकाला इस गेंद को. खिलाड़ी पीछे जरूर मौजूद है. 1 रन तो आसानी के साथ मिल जाएगा. 25 रन की अभी भी 25 के औसत से रन जोड़ने हैं 15. आने वाली 8 गेंदे 15 का समीकरण है. जीतेंगे हम ये वादा करो. कोशिश हमेशा ज्यादा करो. किस्मत भी रूठे पर हिम्मत न टूटे. मजबूत इतना इरादा करो. मजबूत इरादा किसका होगा? किसकी जीत है, किसकी हार है? अंतिम 8 गेंदे जीतने के लिए 15 रनों के अभी भी है जरूरत.
गेंदबाज तैयार, एक बार फिर से प्रज्वल पाटिल राउंड द विकेट से विक्की घनसोलकर ऑन स्ट्राइक हम देख सकते हैं। राउंड द विकेट से ये गेंद आएगी 8-15 और यहां पर बल्लेबाज आउट। एक और सफलता है प्रज्वल पाटिल के नाम। 7 गेंदे 15 की जरूरत। जरूरत है 15 रनों की, अभी भी है आवश्यकता। 45 बने हैं। दमदार शुरुआत के बावजूद थोड़ी सी लड़खड़ा रही है पारी। नीलेश का विकेट सरप्राइजिंग था सभी के लिए। प्रमोद चलते बने और इसके बाद विक्की घनसोलकर मैदान के बाहर लौटेंगे। अब आने वाली 7 गेंदे 15 रनों की जरूरत है। 14 आएंगे तो मुकाबला सुपर ओवर में जाएगा। रिक्वायर्ड रन रेट 12.86 का। अंतिम गेंदे बचेगी 7 और जीतने के लिए जरूरत है 15 की जरूरत। कौन मुकाबला जीतेगा? जबरदस्त ये लड़ाई है। कामयाबी के दरवाजे उन्हीं के लिए खुलते हैं जो उन्हें खोलने के लिए खटखटाया करते हैं। यहां से जबरदस्त कोशिश आपको करनी पड़ेगी, अभी नहीं तो कभी नहीं। 7 गेंदे जीतने के लिए 15 रनों की जरूरत। गति में मिश्रण किया इस बार, छकाया बल्लेबाज को। डॉट गेंद की समाप्ति होती हुई 6 गेंदे 15 रन चाहिए। सनीचं सुद्धा कौतुक करावे लागेल। अतिशय चांगल्या प्रकारे विकेट यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे। बघा टाइम अलर्ट करण्यात आलेला आहे। आता अवधी मात्र 4 मिनिटाचा अवधी शतरक्षण करणाऱ्या संघासाठी इथे उपलब्ध असणार आहे। 6 गेंदे जीतने के लिए जरूरत है। 15 रन की आवश्यकता। चलो खानावटी मुकाबला शुरू करने सचिन। 6 गेंदे जीतने के लिए 15 रन की अभी भी जरूरत है। एक बड़ा हिट अब निखिल से उम्मीदें बांध कर रखी है अंबिवली क्रिकेट टीम ने। कौन जीतेगा यह मुकाबला? धीरे धीरे दर्शकों की तादाद भी बढ़ रही है। दिलकश ये नजारा मैदान के अंदर हम देख सकते हैं। अंतिम गेंदे बचेगी 6 गेंदे 15 की जरूरत। पिछले मुकाबले में 5 में 10 चाहिए थे, 2 गेंदों में बनाए थे निखिल ने। अब फिर से वही करना है। पीछे खिलाड़ी जरूर मौजूद है, 1 रन तो आसानी के साथ मिल जाएगा। दूसरे की कोशिश है और यहां पर बल्लेबाज आउट। जीतने के लिए अभी भी जरूरत है 14 रनों की, अभी भी आवश्यकता। एक आध बड़ा हिट चाहिए अंबिवली क्रिकेट टीम। लेकिन खाना क्रिकेट टीम भी जानती है बाउंड्रीज रोकनी है। सिंगल डबल से मुकाबला इतना आसान नहीं है अंबिवली क्रिकेट टीम के लिए। लगातार 2 विकेटों के लिए जीतू फड़के बोनशेद, इनके ओर से 1000 का प्राइज है। और यदि खाना क्रिकेट टीम जीतती है तो 1000 का कैश प्राइज जीतू फड़के बोनशेद इनके ओर से। 5 गेंदे 14 की जरूरत। चलो कानाव क्रिकेट टीम बहुत स्लो जा रहे हो दोस्तों आप। पांच गेंदे और जीतने के लिए 14 की जरूरत। 5 में 14 चाहिए। 46 बने 4 विकेट के नुकसान के ऊपर। कानाव बनाम अंबिवली सुपर 12 में पहुंचने के लिए रेस शुरू हो चुकी है। गेंदबाजी में गेंदबाज तैयार है। एक बार फिर से कुणाल पाटिल और नए खिलाड़ी सनी पाटिल ऑन स्ट्राइक। शॉर्ट पिच ये गेंद थी, तेज आउटफील्ड है। संजू से गलतियां, गेंद सीमा पर, चौका।
की अभी भी जरूरत है। चार गेंदे और जीतने के लिए 10 रन की अभी भी जरूरत है। जबरदस्त ये लड़ाई है, अच्छा ये मुकाबला है अंबिवली और खानाव के बीच में। यह द्वंद्व युद्ध है। गेंदबाज कुणाल पाटिल राउंड द विकेट से सीधे बल्ले से खेला इस गेंद को, पीछे खिलाड़ी जरूर मौजूद। 1 रन तो आसानी के साथ मिल जाएगा, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। 6 में चाहिए थे 15, अब गेंदे बचेगी 3 और जीतने के लिए जरूरत है 9 रन की अभी भी आवश्यकता। बेगुनाह कोई नहीं, रात सबके होते हैं, किसी के छुप जाते हैं, किसी के छप जाते हैं। और यहाँ पर इस मुकाबले का राज कौन सा होगा? 3 गेंदे और जीतने के लिए 9 रन के अभी भी जरूरत है। क्या मुकाबला बना है। पहले ओवर में आए हुए 24 रन, तो बिल्कुल 1000 लोग लाइव जुड़ चुके हैं। आई एकवीरा इवेंट के माध्यम से उन सभी का भी स्वागत है। 3 गेंदे 9 की जरूरत। निखिल ऑन स्ट्राइक, तेज रफ्तार से गेंद निकले, गेंद आएगी डॉट। 2 चौके, मुकाबला सुपर ओवर में जाएगा। 8 आएंगे तो मुकाबला सुपर ओवर है। 2 गेंदे और जीतने के लिए 9 रन के अभी भी जरूरत है। जबरदस्त लड़ाई, अच्छा यह मुकाबला है। कौन जीतेगा बाजी, कौन जीतेगा मुकाबला, यह सबसे बड़ी गेंद है इस मुकाबले के। 2 गेंदे 9 रन। कुणाल और निखिल, प्रेशर है, दबाव भरा ये माहौल है। सफर में मुश्किलें आए तो हिम्मत और बढ़ती है, अगर कोई रास्ता रोके तो जुर्रत और बढ़ती है। हिम्मत दिखानी है मैदान में। 2 गेंदे 9 की जरूरत मुकाबला जीतने के लिए। क्या मुकाबला बना है, इस गेंद के ऊपर बड़ा हिट, मुकाबला और गर्म हो जाएगा। 2 गेंदे 9 रन। ये गेंद भी आएगी डॉट। अब अंतिम 1 गेंद 9 की जरूरत। अंतिम 1 गेंद और जीतने के लिए 9 की जरूरत है। चलो मुकाबला शुरू करने खानाव टीम। 1 गेंद और 9 रन, औपचारिकता बाकी है सिर्फ। और यहां पर मुकाबला जीता ई ग्रुप से सुपर 12 में पहुंचने वाली पहली टीम बने आई गावदेवी, आई जगदंबा, न्यू यंगस्टर खानाव। कॉन्ग्रेचुलेशंस, वेल प्लेड बॉयज, हार्ड लक आंबिवली टीम। तर सन्माननीय स्वर्गीय काशीनाथ फडके यांच्या स्मरणार्थ सुनील काशीनाथ फडके यांच्या वतीने 1101 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार। आता जी लढत झाली या लढतीमध्ये आई गावदेवी, आई जगदंबा 11 खाना